आणि आपल्याला धन्यवादही देतो की ज्या 18व्या आपल्या देशाच्या लोकसभेची जी निवडणूक झाली त्याच्यानंतर काल परवा जे हिवाळी अधिवेशन आपल्या देशाच्या संसदेचं काल 20 तारखेला संपलं परवा, त्या संसदेच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाने जेव्हा जमेल तेव्हा संविधानाचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिथून आपल्याला अपमान केला जाईल ती करण्याची कोणतीही संधी सोडली नाही। आणि या अनुषंगाने आज मुद्दाम मी आपल्याला भेटीला बोलवलं की अशा पद्धतीची भूमिका ही सरकारची असता कामा नये। सरकार हे निश्चितपणाने आपल्या सगळ्यांचं राहतं, ते काही भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही, किंबहुना सरकार म्हटलं तर आपल्या देशाचं ते सरकार आहे। आणि एकदा अधिवेशन सुरू झालं की स्वाभाविक आपल्याला त्या अधिवेशनामध्ये सत्ता पक्षाचा आणि विरोधी पक्षाचा मिळून समन्वय ठेवून पुढे आपल्याला काही भूमिका घेऊन या देशाच्या सूत्र कसं चालवायचं ती भूमिका घेण्याची भूमिका साधारण संसदेच्या इतिहासात आपण पाहिलेली आहे। आणि त्या इतिहासाच्या माध्यमातून यावेळेला आपल्या देशाचं संविधान ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे। त्या 75 वर्षाच्या पूर्तीनंतर आपण सिंहावलोकन करायची गरज होती। काय कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला दिलं, बाबासाहेबांनी या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कशी परिपक्वता धरून सगळ्यांना समानतेचा, बंधुत्वाचा अधिकार कसा दिला, या बाबीवर ज्या संविधानाचं वय आज 75 वर्ष झाल्यानंतर संविधानावर आपल्या अमृत महोत्सवामध्ये चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून संसदेमध्ये मांडली गेली। पहिल्यांदा आम्ही अदानीवर चर्चा मागितली, आम्हाला दिली नाही। त्याच्यानंतर संबलवर चर्चा मागितली, आम्हाला दिली नाही। अशा वेगवेगळ्या विषयावर, त्याच्यात मणिपूर एक आहे, अशा वेगवेगळ्या विषयावर चर्चा मागितल्यानंतर एकदाही चर्चा करायला संधी केंद्रातल्या सरकारने दिली नाही। पहिला आठवडाभर सभागृह बंद राहिलं। दुसऱ्या आठवड्यात आम्हीच विचार केला की आता सभागृह चालवलंही पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना नाही चर्चा करायची तर आपण सोडून देऊ, पण किमान आपल्या जनता जनार्दनाचे काही विषय चर्चेला घेऊन पुढे जाऊ आणि मागणी केली की आता संविधानावर पण चर्चा झाली पाहिजे। मग शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस कालच्या आठवड्यातल्या, मागच्या आठवड्यातले आपण चर्चेला घेतले आणि त्याच्यावर सत्ता पक्षाकडून, विरोधी बाकावरून अतिशय साधक बाधक चर्चा करायचं काम प्रयत्नपूर्वक झालं। तरीही विरोधी पक्षाचं तोंड बंद करण्याची भूमिका सातत्याने त्या चर्चेत सुद्धा सत्ता पक्षाने करायचं काम केलं। आणि स्वाभाविक की ज्या संविधानाचं लिखाण मसुदा समितीमध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, स्वाभाविक प्रत्येक जण सत्ता पक्षातला, विरोधी पक्षातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं। बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, मसुदा समितीमध्ये बाबासाहेब होते, बाकी काही लोकांनी त्याच्यातून राजीनामे दिले, काही लोक त्या समितीला बैठकीला आलेच नाही वगैरे वगैरे, परंतु सातत्याने बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख व्हायचा आणि तो सतत उल्लेख झाला। 2 दिवस ती चर्चा झाली, शुक्रवार आणि शनिवार, आणि त्या 2 दिवसाच्या चर्चेमध्ये बाबासाहेबांनी या संविधानामध्ये, या घटनेमध्ये आपल्या देशातल्या गरिबापासून श्रीमंतापर्यंत आर्थिक नीती काय असावी, जलनीती काय असावी, अशा वेगवेगळ्या बाबीवर आर्टिकल लिहिलं। किंबहुना आपल्या घटनेमध्ये सगळ्यात तरतुदी करून ठेवल्या। आधी त्याच्यातलं छोटंसं उदाहरण द्यायचं ठरलं तरी अमेरिकेसारख्या देशाच्या घटनेमध्ये काळ्याला मतदान करू द्यायचं का नाही, गोऱ्याला मतदान करू द्यायचं का फक्त,
महिलांना मतदान करू द्यायचं नाही, इथपर्यंत त्या बाबीचा अभ्यास करून आपल्या देशामध्ये महिलांना सुद्धा पहिल्याच निवडणुकीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार या घटनेमध्ये दिला. इतकी आपली घटना चांगली लिहिली गेली आणि त्या घटनेचा आदर्श किंवा ती घटना स्वीकारायचं काम तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, जी काही मंडळी होती आपल्या त्या काळात, त्या सगळ्या मंडळीने बाबासाहेबांचं नावच मसुदा समितीला दिलं, मसुदा समितीत दिलं. हेच एक ग्रस्त आहे की हे संविधान चांगलं लिहू शकते. हे संविधान स्वीकारलं. आज 75 वर्ष झाले, त्यातले 10 वर्ष जर यांचे सोडले तर जवळजवळ 55 ते 65 वर्ष काँग्रेसने या संविधानात जीवापाड जपली. वास्तविक याची तोडमोड करता आली असती किंवा याला सोडूनही देता आला असतं, पण काँग्रेसची आयडियोलॉजी आणि बाबासाहेबांनी दिलेली घटना एकच असल्यामुळे त्याला आणखीन कसं तळागाळातल्या माणसापर्यंत नेता येईल. बाबासाहेबांनी जी या घटनेची प्रस्तावना लिहिली, स्वातंत्र्यता, बंधुता, समता, सर्व धर्म समभाव या पद्धतीचा विचार, आणि म्हणून खऱ्या अर्थाने आतापर्यंत सगळी सरकार येत गेली, निवडणुका होत गेल्या. परंतु दुर्दैवाने काल परवा जेव्हा 2 दिवस सातत्याने बोललं गेलं बाबासाहेबांनी इतकी चांगली घटना लिहिली, तो डोस जसा RSS ला पटत नाही तसा आपल्या देशाच्या गृहमंत्र्यालाही पटला नाही. आणि एक दिवस संध्याकाळी त्यांनी सभागृहामध्ये बाबासाहेबांचा अपमानजनक बोलले, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आजकल एक फैशन हो गई है, लोग अम्बेडकर 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 बोलते. कितने बार अम्बेडकर बोलते तो 7 जन्म आप स्वर्ग में जा रहे थे, भगवान का नाम लेते थे. म्हणजे ते लोकशाहीचं मंदिर आहे. निश्चितच संविधानाबद्दल आणि बाबासाहेबांबद्दल सगळ्या लोकांनी त्याच्यावर चर्चा केली आणि त्याचा कोणाला आक्षेप घेण्याचं काही कारण नव्हतं. आणि मग मात्र अशा पद्धतीनं अवमानकारक स्टेटमेंट जेव्हा देशाचा गृहमंत्री करतो, त्यावेळेला निश्चितपणाने काँग्रेसने आणि महाविकास आघाडी किंवा आपण त्याला इंडिया गठबंधन म्हणतो, त्यांना ते राहवलं गेलं नाही. त्यांनी सरळ सभागृह बंद यासाठी पाडलं की जर का बाबासाहेबांचा असा अपमान कोणी करत असेल तर त्यांनी सभागृहातून माफी मागावी. पहिला दिवस गेला, आम्ही माफी मागण्यासाठी सभागृह बंद पाडून अनेकदा प्रयत्न केले, मात्र त्यांनी माफी तर मागायची सोडून द्या. परंतु पंतप्रधानांनी त्या दिवशी त्यांच्यासाठी 6 वेळेला ट्विट केलं आणि संध्याकाळी शेवटी अमित शहाना पत्रकार परिषद घ्यावी लागली. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते वचनात्मक पवित्र येऊन म्हणले, नाही मी कशाला माफी मागू, काँग्रेसनेच माफी मागायला पाहिजे. काँग्रेसने कशासाठी माफी मागायची? ते बोलले नाही, काँग्रेसने वो भारतरत्न नाही दिया, काँग्रेसने त्यांना निवडणूक हरवली, काँग्रेसने त्यांनी असं केलं, काँग्रेसने तसं केलं, राजीनामा द्यायला लावला. अरे पण काँग्रेसने मसुदा समितीमध्ये त्यांना घेतलं, त्यांची जशीच्या तशी संविधान आपण स्वीकारलं. एकदा पराभूत झाल्यानंतर पश्चिम बंगालमधून उभं केलं, पश्चिम बंगालमधून उभं केल्यानंतर परत कायदा मंत्री म्हणून पुन्हा एकदा बसवलं. हे महात्माजींना, पंडित जवाहरलाल नेहरू त्या काळातल्या नेते मंडळींना याची कल्पना होती की निश्चितपणाने बाबासाहेबांसारखा माणूस तिथं असावा आणि काहीतरी खोटे नाटे आरोप काँग्रेसवर करायची, माफी मागायला लावायची, आपलं केलेलं पाप झाकायचं काम त्या निमित्ताने करत होते. पण त्यांना असं वाटलं मी असं म्हणल्यावर काँग्रेस घाबरेल. दुसऱ्या दिवशी काँग्रेसने अधिक आक्रमक होऊन दुसऱ्या दिवशी परत संविधानामध्ये संसदेमध्ये आणखी मोठा सकाळचं आंदोलन केलं. आता ते आंदोलन करायला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून जुन्या संविधानाच्या पलीकडून आलो आणि नव्या संविधानामध्ये आता पायऱ्यावर जायचं, जिथं आम्हाला कोणी रोखू शकत नाही. तिथं सगळेच्या सगळे भाजपचे खासदार येऊन त्या पायऱ्यावर आमचा रस्ता रोको केला आणि आम्हाला हात जाऊ दे. आणि अतिशय वाईट वाटलं की तिथे त्या पायऱ्यावर उभं राहिल्यानंतर आम्ही तिकडून चाललो, आम्ही इकडून गेलो, समोरून ते आले आणि अक्षरशः तिथं गदारोळ करण्याचा प्रयत्न भाजपच्या खासदारांनी केला. लोटाला टिकेल, राहुलजीला लोटलं, प्रियंकाजीला लोटलं, प्रियंकाजी खाली पडल्या अशा पाठीमागे. एवढंच नाही तर आपल्या